पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय 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 मयूरेश्वरा पंचारतियो वाळुहरा पंचारतियो वाळुहरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। शोभति सुंदर कमलासन हे रत्नजडित शिरी मुकुट विराजे पायी घागरी ऋण झुन वाजे श्रीधरा करुणा करा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। सिंदूर चरचित केसरी टीळा कंठी झळकती मौक्तिक माळा कटिक सुनी पीतांबर पिवळा पाशांकुशधर हस्त फणिवरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। मंगलमूर्ती पार्वती बाळा सुरवर मुनी जन पूजती तुझला विघ्न निवारी श्रम विसकला कमल नयन हे मनोहरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। धाव पावरे गौरी नंदना आलिंगुनी तुझ करी रे वंदना पतितमी पापी श्रम विसकला श्रमलो दमलो या संसारा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। पंचारतियो वाळुहरा पंचारतियो वाळुहरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्धूरवदनो
देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदेवतमसा नाशयान्ति विघ्नानाम्। या कुन्देन्दुतृषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रवृत्तिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। निजानंदरूपी जरिघे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। नारायण विधी आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। गंगा तरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषितवामभागम् नारायण प्रियमणङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्। विश्वेशं माधवं ढुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानी मणिकर्णिका। भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्धर भवार्णवात् कर्मग्राह्य गृहीतांगं दासोऽहं तव शङ्कर।
वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् रत्नैकल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाशरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हर हर करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो नमः पार्वतीपतये हर हर महादेव। नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मना शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ईश्वेश्वराय शिव ईश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ईश्वेश्वराय शिव ईश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ईश्वेश्वराय शिव ईश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ईश्वेश्वराय शिव ईश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वराय नंदीश्वराय हर हर बोले नंदीश्वराय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः
जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वरा शिव नंदीश्वराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान सांब सदाशिवांची परमपवित्र कथा, ज्या कथेला श्री शिवपुराण कथा असं म्हणतात. कालपासून आपण कथा श्रवण करण्यासाठी आरंभ केलेला आहे आणि सेवेसाठी निमित्त तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे अखंड हरिनाम सप्ताह, की ज्याच्यामध्ये अनेक उत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही मी भगवंतांप्रती आपली सेवा समर्पित करत आहोत. आणि त्या अंतर्गत आपण काय श्रवण करावं, कुणाची कथा ऐकावी, हा विचार करत असताना आपल्या मनामध्ये मानस उत्पन्न झाला, काहीतरी जर ऐकायचंच असेल तर ह्यावेळेस भगवान सांब सदाशिवांबद्दल ऐकावं. की असे सांब सदाशिव
जे या मृत्युलोकामधले आदिगुरु आहेत. असे सांब सदाशिव की जे परब्रह्म तत्व म्हणून या मृत्युलोकामध्ये अखंड वावरत असतात. असे सांब सदाशिव जे या अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करत असतात. आणि असे सांब सदाशिव जे तुमच्या माझ्या जीवन जगण्याचा आधार आहे. कालपासून आपण कथेला आरंभ केलेला आहे आणि प्रथमतः कालच्या भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं शिवपुराण या ग्रंथाचं महात्म्य, की ज्याच्यामध्ये श्रवण करत असताना आपण बिंदुक आणि चंचुला या दोन शिवपार्वतीच्या पार्षदांची कथा ऐकली. आणि या कथेच्या माध्यमातून तुम्हाला मला एक बोध प्राप्त झाला आणि तो बोध असा की भलेही एखादा जीव हा पापी असेल, भलेही एखादा जीव हा महापापी असेल, जीवनभर ज्याच्याकडून धर्माचं आचरण घडलं नाही, जीवनभर ज्याच्याकडून हरिकथा गायन घडली नाही, कीर्तन ज्याच्याकडून झालं नाही, हरिकथेचं श्रवण ज्याने केलं नाही, हरिकथेला कीर्तनाला ज्याने सहयोग केला नाही, असा बिंदुक जीवनभर पाप कर्म केलेलं आहे, पापाचं आचरण केलेलं आहे आणि परिणाम असा झाला की नरकलोकाची प्राप्ती बिंदुकाला झाली. आणि अशीच आहे चंचुला. तिनं सुद्धा जीवनभर पापकर्म केलं, पण मृत्यूच्या समयाच्या काही दिवस अगोदर तिच्याकडून शिवपुराण या ग्रंथाचं श्रवण घडलं. आणि ते श्रवण घडल्याचा परिणाम असा झाला की तिला नरकाची प्राप्ती झाली नाही, तर तिला प्राप्ती झाली शिवलोकाची. कशाचा परिणाम? शुद्ध अंतःकरणाने, एकाग्र चित्ताने केवळ एक वेळेला शिवमहापुराण कथा श्रवण केल्याचा हा परिणाम. आता मी तर उद्धारून गेलेले आहे, माझा तर उद्धार भगवंतांनी केलेला आहे, पण माझ्या पतिराजांचं काय? आणि म्हणून चंचुलेनं आई भगवतीच्या सहाय्यानं आपल्या पतिराजांचा सुद्धा पिशाच्य योनीमधून उद्धार केला, मुक्त केलं. आणि हे दोघंही जण आता अखंड भगवान सांब सदाशिवांसोबत आणि पार्वती मातेसोबत त्यांच्यासोबत शिवलोकामध्ये राहत आहेत आणि दोघांची सुद्धा सेवा करत आहेत. म्हणून या ठिकाणावरती तुम्हाला मला एक बोध लक्षात घेण्यासाठी सांगितलेला आहे. आणि तो बोध असा की ज्या ठिकाणावरती, ज्या गावामध्ये, ज्या क्षेत्रावरती, ज्या तीर्थावरती, या मृत्युलोकामधल्या कोणत्याही जागेवरती जिथं कथा चालू असेल त्या ठिकाणावरती जाऊन श्रवण करणं हे तुमचं माझं आद्य कर्तव्य सांगितलं. नाही ना आपल्याकडून साधना होत, नाही आपल्याकडून पूजा होत, जप होत, तप होत, काही हरकत नाही. तीर्थयात्रा होत नाही, हरकत नाही, पण कथा तर आपण ऐकू शकतो. म्हणून हे सुद्धा एक साधन सांगितलेलं आहे की ज्याचा विचार आपण पुढे करू. पण या ठिकाणावरती प्रथमतः एक गोष्ट लक्षात ठेवायची की नाही आपल्याकडून विशेष साधन होत, हरकत नाही, कथा श्रवण झाली पाहिजे. कथा श्रवण करता करता तिचं गायनही झालं पाहिजे आणि गायन करता करता तिचं मननही तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. हा विचार सूतजी महाराज वर्णन करून सांगत आहेत. कुणाला वर्णन करून सांगत आहेत? उत्तर प्राप्त झालं 88,000 शौनक ऋषींना. प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती, ज्या ठिकाणावरती गंगा, यमुना आणि सरस्वती या